नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पोथी ठेवण्यासाठी जे वस्त्र लागतं ते लोकरच्या साहाय्याने कसं करायचं ते शिकणार आहोत। जनरली आपण पोथी ब्लाउज पीस किंवा कुठल्या तरी वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवतो। आज आपण क्रोशाच्या साहाय्याने लोकरचे वस्त्र पोथी ठेवण्यासाठी बनवायला शिकवूया। त्यासाठी मी 2 कलरची लोकर घेतली आहे, पांढरा आणि गुलाबी, कोणत्याही 2 कलरची लोकर तुम्ही घेऊ शकता आणि 3.5 mm ची सुई घेतलेली आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण 16 खांब घ्यायचे आहेत। मोठा खांब म्हणजे डबल क्रोशे 16 घ्यायचे आहेत। प्रत्येक 2 खांबानंतर एक साखळी घ्यायची आहे। पहिला 3 साखळ्यांचा एक खांब, 2, आता एक साखळी, परत 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, 2 खांब, या पद्धतीने आपण 16 खांब करून घेणार आहोत। बघा, हे 16 खांब कंप्लीट झाले आहे। यासाठी मी मॅजिक लूप तयार केला होता। आता दोरा ओढून घेऊया आणि एक साखळी घेऊन आता हे पहिल्या 3 साखळ्यांच्या खांबाला जोडून घेऊया। हे पोथी कवर आपल्याला 2 कलर मध्ये करायचं आहे, तर आता हा आपण दोरा कापून घेणार आहोत आणि पांढरा दोरा, पांढरी लोकर यूज करूया। आता हे दर 2 खांबानंतर जी एक साखळी घेतली आहे त्या गॅपमध्ये आपण सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला शेल तयार करून घ्यायचा आहे। 3 खांब, 1, 2, 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, आता पुढच्या 2 खांबानंतरच्या गॅपमध्ये आपण 3 खांब घेणार आहोत। 1, 2, 3, पुढच्या गॅपमध्ये परत एक शेल तयार करून घ्यायचा आहे। शेल म्हणजे तुम्हाला माहिती असेल, 3 खांब, 1, 2, 3, 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब परत एकाच गॅपमध्ये करायचं आहे। आता पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब। सगळं पोथीचं हे वस्त्र आपल्याला डबल क्रोशेच्या साहाय्यानेच करायचं आहे। बघा, या ठिकाणी एक शेल, नंतर 3 खांब, पुढच्या गॅपमध्ये परत एक शेल, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये परत आपल्याला एक शेल करायचा आहे। 1, 2, 3, 2 साखळ्या, परत त्याच गॅपमध्ये 3 खांब, 1, 2, 3, पुढच्या गॅपमध्ये 2 खांबांनंतरच्या पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब, त्या पुढच्या गॅपमध्ये परत एक शेल, 2 साखळ्या, 3 खांब, 1, 2, 3, आणि आता पुढच्या एक गॅप शिल्लक राहिली आहे, त्यात परत 3 खांब, 1, 2, 3, आणि हे पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीत जॉईन करून घेऊया। बघा, याप्रमाणे इथे स्क्वेअर तयार झाला आहे, चौकोन तयार झाला आहे।
आता आपण परत पुढच्या रोला दोरा बदलून घेणार आहोत, कलर बदलून घेणार आहोत। आता ह्या चौकोनाच्या 4 कॉर्नरला 4 शेल आणि मध्ये 3 खांब। आता यावर आपल्याला परत पुढच्या शेलवरच अजून एक शेल तयार करायचा आहे। तीन खांब, 1 2 3, 3 साखळ्याचा एक खांब, दुसरा हा तिसरा, 2 साखळ्या, 3 खांब। बघा शेलवर शेल तयार केला आहे। आता पुढची जी गॅप आहे ही, तिथे परत 3 खांब, शेलवर शेल आणि गॅपमध्ये 3 खांब या पद्धतीने विणत चालायचं आहे। आता इथे अजून एक गॅप आहे, तिथे परत 3 खांब, आता शेलवरती शेल, 1 2 3, 2 साखळ्या, 3 1 2 3। आता 2 गॅप तयार होतात, तिथे 2 ठिकाणी 3-3 खांब घ्यायचे आहेत। 1 2 3, या गॅपमध्ये परत 3 खांब, 1 2 3। आता परत ह्या शेलवर शेल, 1 2 3, 2 साखळ्या, 1 2 3, आता 3 खांब पुढच्या गॅपमध्ये, या गॅपमध्ये सुद्धा 3 खांब, 1 2 3। आता परत शेलवर शेल, 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब। या प्रकारे हा शेल बनतो। आता पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब, 1 2 3। पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब, 1 2 3। प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब आणि प्रत्येक शेलवर 1-1 शेल या पद्धतीने आपल्याला विणत जायचं आहे। आता इथून स्लिप स्टिचच्या साहाय्याने आपण ह्या गॅपकडे यायचं आणि इथे दोरा तोडूया। बघा याप्रमाणे हा चौरस तयार झाला आहे। आता प्रत्येक रोला आपण कलर बदलणार आहोत। आता परत व्हाईट कलर घेतला आहे मी आणि परत शेलवर शेल, 2 साखळ्या, आता शेलवर शेल झाल्यानंतर ज्या गॅप आहेत त्यात 3-3 खांब आणि परत इथे शेलवर शेल या पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ। बघा हा असा छान चौरस तयार झाला आहे। हाच आता आपल्याला वाढवायचा आहे आणि मोठा करायचा आहे। याला ग्रॅनी स्क्वेअर सुद्धा म्हणतात। या ग्रॅनी स्क्वेअरच्या साहाय्याने सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी विणता येतात। आता आपण हाच चौरस याच पद्धतीने विणत शेलवर शेल आणि गॅपमध्ये 3-3 खांब या पद्धतीने विणत आपल्याला हा स्क्वेअर मोठा करून घ्यायचा आहे। एवढा मी विणला आहे। बघा किती सुंदर झाला आहे। हे अजून मोठं केल्यानंतर ह्याचा आपण आसन, पूजेसाठी आसन म्हणूनही
वापर करू शकतो. तो छोटा ग्रॅनी स्क्वेअर मोठा झाला आहे. आता आपल्याला पोथी कव्हर कसं करायचं ते बघायचं आहे. तर हे मी उलट्या साईडने करून घेतलं आहे आणि हे आपल्याला असं जोडायचं आहे. या पद्धतीने क्रोशाच्या सुईच्या साहाय्यानेच मी जोडणार आहे. उलट्या साईडने जोडणार आहे, उलटी साईड वर येईल अशा पद्धतीने. बघा, हे उलटं करून घेऊन आता हे मी जोडणार आहे. कॉर्नरला कॉर्नर आणि हे असं जोडायचं आहे. सुई दोऱ्याच्या साहाय्यानेही तुम्ही जोडून घेऊ शकता. मी क्रोशाच्या सुईच्या साहाय्यानेच जोडणार आहे. सुई दोऱ्याचा वापरही करू शकता तुम्ही. बघा, या पद्धतीने मी हा कॉर्नर जोडून घेते. हे झाल्यानंतर आपल्याला हे असं जोडायचं आहे. हे असं जोडायचं आहे. बघा, हे असं मी आता जोडून घेते. आपल्याला उलट्या साईडनीच जोडायचं आहे. जोडून घेतलं आहे. हे दोरे आपण आतमध्ये हाईड करून घ्यायचे नंतर. बघा, हे असं जोडून घेतलं आहे. हे उलटी साईड आहे. आता हे आपण सरळ करून घ्यायचं आहे. बघा, हे सरळ. हे सरळ या पद्धतीने तयार झालं. आता इथे आपल्याला नाडी करायची आहे. याच्या आत आपण पोथी घालू शकतो आणि नाडी. आता इथे नाडी कशी करायची ते बघूया. तुम्ही साधी वेणीसारखी 2-2 पदरी लोकर घेऊन वेणीसारखी ही नाडी बनवू शकतात. अशी डबल 3 वेळेस लोकर घेऊन वेणी पण घालू शकता तुम्ही लोकरची. मी जी लेस तयार करणार आहे ती या पद्धतीने करणार आहे. हे जे 2 पदर आहेत तो खालचा इकडे धरायचा आणि हा इथे, आणि प्रथम दोरा सुईवर, खालचा दोरा सुईवरनं घ्यायचा आणि मग इकडनं सुई काढायची. हा खालचा दोरा सुईवरनं घ्यायचा आणि मग दोन्हीतनं सुई काढायची. बघा, 2 पदर, एक इकडे एक इकडे. हा खालचा दोरा सुईवरनं घ्यायचा आणि मग दोन्ही वरनं ही सुई काढायची. आता सुईवर 2 लूप तयार झाले आहेत. त्यातनं मग हा वरचा दोरा काढून घ्यायचा. खालचा दोरा सुईवर घ्यायचा आणि मग दोन्ही असे काढून घ्यायचे सुई. या पद्धतीची लेस मी तयार करणार आहे. अशी जमत नसल्यास 3 डबल लोकरचे 3 भाग घेऊन वेणी पण तयार करू शकता तुम्ही. बघा, या पद्धतीने मी ही लेस तयार करते. बघा, हे असं छान असं पोथी कव्हर तयार झालं आहे. त्यालाही लेस आहे. अशा पद्धतीने आपण हे बघा, हे यात कितीही मोठे तुम्ही पोथी ह्यात मावू शकते, छोटीही मावू शकते. आणि ही दोरी अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे. बघा, सुंदर असं पोथी कव्हर तयार झालं. बघा, तुम्हाला हे पोथी कव्हर आवडलं का? आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.